ठाणे महानगरपालिकेनं शहरातील रस्ता रुंदीकरण करताना कळवा नाक्यावरील शिवसेनेची शाखा पाडली होती। मात्र आता या शाखेची पुन्हा उभारणी सुरू आहे, त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय। एकीकडे नागरिकांची घरं पाडल्यानंतर त्यांना पुन्हा घरं बांधण्यासाठी परवानगी मिळत नाही, तर शाखा बांधण्यासाठी पुन्हा परवानगी कशी मिळते असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी विचारलाय। एप्रिल-मे महिन्यात पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रस्ता रुंदीकरण मोहीम हाती घेतली, त्यावेळी सेनेच्या शाखेचं बांधकाम पाडण्यात आलं होतं। मात्र आता पूर्वीपेक्षा अधिक क्षेत्रफळावरती अनधिकृतरित्या बांधकाम सुरू असल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय आणि पालिकेनं सेनेच्या शाखा कार्यालयाचं बांधकाम थांबवलं नाही, तो उपोषणाचा इशारा सुद्धा आव्हाडांच्या वतीनं दिला गेलाय। म्हणजे अख्ख्या ठाणे शहरात गोरगरिबांची घरं उद्ध्वस्त झाली, चाळी उद्ध्वस्त झाल्या, सगळं गेलं, कोणालाही बांधकाम करण्याची परवानगी मिळाली नाही। आणि कळव्याच्या नाकेवरती शाखेचं बांधकाम अख्ख्या कळवेकरांच्या नाकावर टिचून बांधलं जातं, याचा अर्थ काय समजायचा? अनधिकृत बांधकाम करण्याची परवानगी देण्याचा अधिकार महापालिकेचे अधिकारी सुनील चव्हाण यांना आहे का? तर मला वाटतं मग काय बघायलाच नको, मग सगळीकडेच बांधकाम होतील। म्हणून आम्ही सांगितलं आहे की तुम्ही 24 तासाच्या कारवाई करा, नाही तर त्या भर चौकात आम्ही अनधिकृत बांधकाम सुरू करू आणि आमचे सगळे नगरसेवक उद्या किंवा परवा महापालिकेच्या सुनील चव्हाण यांच्या चेंबरमध्ये आमरण उपोषणाला बसतील। तर पालिकेनं जे बांधकाम पाडलेलं आहे त्या बांधकामाची पुनर्बांधणी करण्यासाठी परवानगी कशी मिळते असा सवाल उपस्थित केलेला आहे जितेंद्र आव्हाड यांनी। नरेश म्हस्के, शिवसेनेचे नरेश म्हस्के या संदर्भात काय म्हणतात आपण पाहू। शाखेला टॅक्स आहे, कळव्याची शिवसेना शाखा ही कळवेकरांची शान आहे। त्या कळवा शाखेचा इतिहास आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते त्या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे। कित्येक वेळा शिवसेना प्रमुख त्या शाखेत आलेले आहेत। मुळात त्या शाखेवरती जी कारवाई केली ती अतिशय चुकीची कारवाई केलेली आहे। रस्त्यात नसताना 40-45 वर्षापूर्वीचं कार्यालय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी चुकीने पाडलं। त्याच्या आजूबाजूची बांधकामांवरती कारवाई केली नाही, परंतु तरीसुद्धा शिवसेनेने विकासाला पाठिंबा द्यायचा या दृष्टीने त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं भाष्य केलं नाही। परंतु गटरचं काम झाल्यानंतर जी उरलेली जागा आहे त्या ठिकाणी शिवसेना शाखेचं काम त्या ठिकाणी शिवसैनिकांनी सुरू केलेलं आहे। मुळात कळवेकर नागरिकांचा पूर्णपणे शिवसेना शाखेला पाठिंबा आहे। कुठल्याही पक्षाचे जरी ते असले तरी शिवसेना शाखेने या कळवेकरांचं आणीबाणीच्या काळात असेल, दंगलीच्या काळात असेल, रक्षण केलेलं आहे। त्यामुळे कळवेकर जनता शिवसेना शाखेच्या पाठीशी आहे। परंतु ज्या कोणाला पोटशूळ झालेला आहे त्या शाखेच्या संदर्भात त्यांचं कार्यालय सुद्धा त्या ठिकाणी तोडण्यात आलेलं आहे। परंतु कुठल्या तरी अनधिकृत बिल्डिंगमध्ये एक गाळा घेऊन त्यात आमचं कार्यालय नुकतं 2-4 वर्षापूर्वी आम्ही सुरू केलेलं नसून आणि आमचं कार्यालय, आमची शाखा रस्त्यात नाहीये। ज्यांचं कार्यालय तोडलेलं आहे किंवा आणखी काही गोष्टीवर कारवाई केलेली आहे ते रस्त्यात जी काही लोक आहेत त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। त्यांना सुद्धा कार्यालय देण्यास आमचा विरोध नाहीये, परंतु त्यांनी स्वतःच्या कार्यालयासाठी भांडायचं सोडून शिवसेना शाखेवर विरोधाला विरोध करायचा म्हणून जो काही आरोप करतात, अधिकाऱ्यांवरती आरोप करतात, ते चुकीचं आहे। एवढं या ठिकाणी मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की शिवसेना शाखा 40 ते 45 वर्षापूर्वीचं आहे। आम्ही त्याचा टॅक्स भरतोय आणि ती शाखा आमची अधिकृत शाखा आहे। महानगरपालिकेने जी काही कारवाई केली असेल ती चुकीची कारवाई त्या ठिकाणी केली होती। तर शिवसेनेनं सुद्धा आता स्पष्टीकरण दिलेलं आहे आपल्या शाखेसंदर्भात।